नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडणार असे विधान करण्यापेक्षा शरद पवारांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी पुढाकार घ्यावा। राजकारणासाठी महाराष्ट्राला बदनाम करू नका असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। ते नागपुरात बोलत होते। बावनकुळे म्हणाले, शरद पवारांना दंगली घडणारशी भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे हे माहिती नाही, परंतु उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्रात अशी स्थिती कधीही येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शरद पवार साहेब निवडणुकीच्या राजकारणाकरता या स्तरावर बोलताय हे काही चांगलं नाही आहे। महाराष्ट्राचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांच्या तोंडून दंगल घडवण्याची भाषा ही काही योग्य नाही आहे। महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्राची जनता ही दंगलीपर्यंत जाईल अशी स्थिती नाही, कधी होती नाही, कधी होणार नाही। पण काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करणे, असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा। राहिला प्रश्न महाराष्ट्र जाळण्याचा, महाराष्ट्र पेटवण्याचा, तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी सक्षम आहेत। या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही। पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। एकदा तुम्ही त्यांनाच विचारावं लागेल। ज्या भागात नुकसान झालं आहे त्या भागामध्ये शेतीचं असो की घराची पडझड असो, त्याचं नुकसान भरपाईचं सर्वेक्षण करण्याबाबतचे शासनाने आदेश दिले आहे। मला वाटतं शासन गंभीर आहे। आम्ही सर्व जनप्रतिनिधी, सर्वच पक्षाचे या विषयाला जनतेला जास्तीत जास्त काय मदत करता येईल, शेतकरी शेतमजुरांना, जनावरं दगावली त्यांना काय मदत करता येईल याकरता आम्ही सर्व जनप्रतिनिधी सर्व पक्षाचे काम करत आहोत। आंबेडकरांच्या आरक्षणाच्या भूमिकेला काँग्रेसनं कधीही मदत केली नाही। काँग्रेसनं कधीही सामाजिक आरक्षण योग्य पद्धतीने हाताळले नाही। त्यांनी समजा समाजात वाद निर्माण केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेत हरवण्याचे काम केले। ज्या भागात नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे। मदत करण्यासाठी जनप्रतिनिधी म्हणून आम्ही जे करता येईल ते काम करत आहोत। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।